सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की आमची मराठी माणसं बँकेत गेल्यानंतर ते लोक मराठीत बोलत नाहीत आणि दादागिरी करतात की मला मराठी येत नाही, मी मराठी का बोलू. अशा आवडच्या भाषेत जर बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बोलत असतील तर यांना ठिकाणावर आणणं गरजेचं होतं. तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता, महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात पैसे कमवता, तर मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण ज्या ज्या राज्याला आपापली भाषा प्रिय आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि प्रत्येक बँकेने किंवा कुठल्याही आस्थापनेने मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, मराठी माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे. सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला आहे. 1 महिन्यामध्ये जर कुठल्याही बँकेच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने मला मराठी येत नाही किंवा मी मराठी बोलणार नाही अशी भाषा केली तर त्याला मनसे पद्धतीने धडा शिकवला जाईल. जसं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं कानाखाली आवाज काढू, तसा आवाज कानाखाली काढल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प राहणार नाही.